श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय सद्गुरु गंगागिरी महाराज की जय श्रीपाद रामदास महाराज आज की जय पांडुरंग दादा महाराज आज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय हर हर महादेव. घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो, भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी. अव्यक्त ते आकाराले रूपाले गुणवंत तुका म्हणे पुरवी इच्छा दया पैसा विठ्ठल. भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी. महायोग पीठे तटी भीमरथ्याम वरम पुंडरिकाय दातु मनींद्रे. समागत तिष्ठान्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीर्विजयभूतिर्ध्रुवा चिरमतिर्मम. घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो, भक्ता राखे पायापाशी दुर्जनाची संहारी. भगवंताचं कार्य सांगितलं अभंगातून. हा शक्यतो आपण गोकुळाष्टमीच्या टायमाला त्याच्यावर ऐकत असतो थोडंफार. प्रसंग असतो कृष्ण जन्माचा. हा त्या निमित्तानं बऱ्याच वेळा हा अभंगावर आपल्याला ऐकायला भेटत आहे. भगवंताचं कार्य, संतांचं कार्य वेगळं, भगवंताचं कार्य वेगळं. हेतू एकच असतो, कार्य करण्याची हातोटी वेगळी असते. भगवंताचा जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, देवाचा काय धंदा आहे. प्रत्येकाचा धंदा म्हणजे व्यवसाय वेगवेगळा आहे ना. देवाचा नेमकं काय करतो बा देव. भगवान परमात्मा पृथ्वी तलावर अवतीर्ण कशा करता होतात. पापी जे अभक्त दैत्य जे मातली धरणीचे झाले ओझे. या धरणीला दुसरं कशाचं ओझ नाही होत. या दगडाचं मातीचं याचं नाही ओझ होत. पृथ्वीला ओझ होतंय पापच. सोसवेना भार मजा आता. पृथ्वीनं गाईचं रूप धारण केलं. सगळे देव ब्रह्मदेव सगळे भगवंताला क्षीरसागरात शरण गेले, भगवंताची प्रार्थना करतात. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायण जगत व्यापका जनार्दना आनंद घना. का भगवंता आता तुझ्याशिवाय या भक्ताचं रक्षण होणार नाही. मग भगवंताला सगुण अवतार धारण करावा लागतो आणि भगवान परमात्मा प्रगट होतात. भगवंताला काही जन्म नाही आपल्यासारखा. अयोनी संभव नोही काही श्रमी नामयाचा स्वामी प्रगटला. भगवान परमात्मा प्रगट होतो म्हणजे निर्गुण स्वरूप आहे, त्याच्यावर ते सगुणात येतो. अशा वेळेस आता राक्षसाला मारायचं म्हणले मोकळं येऊन जमत नाही ना.
मग सुदर्शन चक्र, गदा हा जी धंदा करतो, हा त्याचा धंदा आहे हा देवाचा. संतांचा काय धंदा आहे? गोविंदाची पवाडी. रजनी हा धंदा गोविंदाचे पवाडे. रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैव. आता याच्यामध्ये एक विषय असा आहे, भगवान परमात्मा अवतार घेतो, फक्त राक्षस करताच घेतो असं काही नाही, भक्त करता घेतो ना. हा आणि हे साधन फक्त राक्षस मारायला असं काही नाही. हे साधन ही गदा, भक्ताला जर अभिमान झाला तर त्याला अभिमानाचा नाश करण्याकरता गदा आहे. हा राक्षसाला मारण्याकरता थायचे चक्र, गदा, शंख. शंख असतो ना भगवंताकड. हा सगळे आयुध असतात सगुणामध्ये. ज्यावेळी ध्रुवबाळ मधुवनात तपश्चर्या करत होता ना, हा त्याला सावताराईचा शब्दांत कर्णाला लागला. आईनं सांगितलं, बाळा वडिलांच्या मांडीवर उतरून दिलं. या मांडीचं काय घेऊन बसला, म्हणजे अशी मांडी प्राप्त कर का तुला कधीच कोणी उठवणार नाही म्हणले. म्हणजे अक्षय स्थान, अक्षय पद प्राप्त, मग ते देवाशिवाय नाहीच ना. मग आईनं असं सांगितल्यामुळं निघाला तो ध्रुवबाळ, राजाचा मुलगा आहे, जंगलात निघाला एक तास. मग नारद ऋषी भेटले श्रीमन नारायण. पुढे चालला म्हणले चाललो तप करायला जंगलात. म्हणजे तू राजाचा पोरे घरी जाय म्हणले, तुला पुढे जमत असते का म्हणले. अरे तू कधी आणून चालला नाही, तू जंगलात चालला म्हणले. नाही म्हणले, मी आता भगवंताची, कारण अनुताप झाला होता ना अपमानाचा. जर तरुण मुलांवर असा काही प्रसंग आला तर ते काही बरं वाईट करून घेतात नाही का. पण तोच ध्रुवबाळ अपमान झाला, त्याचा परिणाम त्याला वैराग्य झालं. म्हणजे पहा, इकडं जर आता तरुण शिकले सवरलेल्या मुलांना असं काही प्रसंग आला तर ते लगेच काहीतरी चुकीच्या मार्गाला जातात. पण ध्रुवबाळ चुकीच्या मार्गाला नाही गेला. आईनं त्याला मार्ग दाखवला का, बाळा तू भगवंताची प्राप्ती कर. आणि भगवंताच्या प्राप्तीचं साधन आहे भगवंताचं स्मरण, तप. आणि मग त्याची निर्धार पाहिल्यानंतर मग नारद ऋषीने त्याच्या पवित्र तुळशीची माळ घातली, त्याला अनुग्रह दिला आणि चाल म्हणले. आता मग मधुवनात असं स्थान भारी होतं, जसं 6व्या अध्याय चिंतनाला स्थान सांगितलं तसं त्याला बसून दिलं. चिंतनाला रीत सांगितली, गुरुमंत्र सांगितला, डोक्यावर हात ठेवला आणि गेले निघून. मग ध्रुवबाळ करतोय चिंतन, भगवंताची प्राप्ती नाही. खाणं पिणं बंद केलं. दुसऱ्या महिन्यामध्ये जास्त काहीतरी आपलं फळमुळं थोडं नंतर ते बंद केलं. नंतर नुसतं काही वाळेल पानं बिनं असं काही तरी देवाची प्राप्ती नाही, ते बंद केलं. नुसतं हवेवर राहिला तो. आणि 6 महिने पूर्ण झाल्यानंतर सगळंच बंद पडलं. श्वासही बी बंद पडला, श्वासाचा बी केला, त्याला निरोध केला. आणि मग सगळं वातावरण हे झाल्यानंतर सगळे देव शरण आले आणि मग भगवान परमात्मा प्रगट झाली तिथं. दर्शन दिलं ना, आतमध्ये दर्शन झालं आणि बाहेरही दर्शन झालं. आणि मग देवाची स्तुती करायची. आता प्रल्हादाला देवाची स्तुती करायची, पण शब्दच बाहेर पडाना. वाचा कुंठित झाली, बोलता येईना. भगवंतानं आपल्या जवळचा शंख घेतला आणि त्याच्या गालाला लावला. शक्तिपात झाला, तो लागला ना संस्कृत मध्ये स्तुती करायला देवाची.
हे आयुध भक्ताकरता सुद्धा आहेत. हा हा मुद्दा होता आपला. हे राक्षसांना मारण्याकरता तर आहेच, आणि याचा उपयोग भक्ताकरता सुद्धा आहे. म्हणून देव येताना काय घेऊन येतो? चक्र. अंबरीच्या करता चक्र. हम्म असे चक्राचा किती उपयोग आहे नाही का? हा घेऊन या चक्र गदा हाची धंदा करतो, भक्ता राखे पायापाशी दुर्जनाचे संवाद. दुर्जन मारण्याची प्रतिज्ञा आहे देवाची. हम्म यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति अभिस्थानम धर्मस्य तदात्मानं सृजामि परित्राणाय साधु विनाशाय दुष्कृतं धर्म संस्थापनार्था संभवामि युगे. मग भगवान परमात्मा भक्ताचं रक्षण करतो असे किती पुराणामध्ये दाखले नाही का? हा भक्त कोणाला म्हणायचं हा मुद्दा आहे ना. हा भक्ताचं रक्षण करतो देव आजही बी, पण आपण भक्त झालो पाहिजे ना. हा जो देवाशी विभक्त नाही तो भक्त, हा जो देवाशी एकरूप झालाय तो भक्त, हा ज्यांना देवाशी अनन्य नातं जोडले तो भक्त. अशा भक्ताला फोन म्यूट करा. फोन म्यूट करा फोन. अव्यक्त ते आकाराले रूप आले गुणवंत. भगवंताचं जे वास्तव स्वरूप आहे. बरेच लोकांचं म्हणे नाही देव दिसत नाही भाऊ. हा त्यातली त्यात बरेच शिकले सवरले लोकांना असं वाटतं देव असता तर मग दिसला असता, बोलला असता आपल्याशी. हा त्यांची चूक नाही, त्याला त्याचं ज्ञान नाही. हम्म भगवंताचं मंदिरातलं स्वरूप सगुण आपण मानतो भक्ती करता, पण ते बोलत नाही. हा त्यांना असं वाटतं मग देव तरी कुठे आहे नेमकं बा, हा मंदिरातला बोलत नाही, हम्म आपण दिलं तर खातो, देव तरी कुठे आहे नेमकं. देवाचं जे निर्गुण स्वरूप आहे त्यांना माहिती नसतं. हा चराचरात भरलेलं आपल्या हृदयात तेच आहे, सर्वत्र भरलेलं आहे ते निर्गुण स्वरूप. जशी हवा सर्वत्र आहे, हा आकाश सर्वत्र आहे. काशी आहे एखाद्या ठिकाणी जिथं हवा नाही. नाही. पंचमहाभूत जर एवढे मोठे तर मग देवाचं निर्गुण स्वरूप किती सोपं. समजा बर्फ आहे, फ्रीज मध्ये पाणी ठेवलं का बर्फ होतं, म्हणजे ते सगुण झालं, आकाराला आला ना. आता हा तेच वितळलं का पाणी होतं. हम्म तसं निर्गुण स्वरूप भगवंताचं आणि सगुण स्वरूप म्हणजे बर्फासारखं आकाराला आला ते. हा त्या निर्गुणाचं ज्ञान संताशिवाय होत नाही. हा निर्गुणाचं ज्ञान सगुणी भजता निर्गुणी पावले विकल्प धरिता जीवाचे. मग तसा भगवंत अव्यक्त आहे. अव्यक्त निराकार नाही जागा नाही जे आकार, जेथोनी चराचर हरसी बजे ऋषी होते. निर्गुण, त्याला गुण नाही, रंग नाही, रूप नाही, काहीच नाही. निराकार, त्याला आकार नाही, काय नाही. भक्तांना प्रार्थना केल्यावर तो येतोय चक्र घेऊन. हा कधी कृष्ण म्हणून येतोय, कधी भोले बाबा म्हणून येतोय, कधी देवी म्हणून येतोय, कधी गणपती म्हणून येतोय, कधी भगवान विष्णू म्हणून येतो, कधी पांडुरंग म्हणून येतोय, कधी खंडोबा म्हणून येतो, कधी भैरवबा म्हणून येतो, कधी जगदंबा म्हणून येतोय नाही का. हा असे त्याचे अनंत रूप आहे. ज्या ज्या वेळेस भक्ताला गरज पडेल त्या वेळेस भगवंत रूप जातो. हा म्हणजे इथे काय झालं, अव्यक्त ते आकार, अव्यक्त भगवान परमात्म्यानं रूप धरलं, पुंडलिकासाठी पांडुरंग झाला, अनंत रूप भगवान. म्हणून अव्यक्त त्याचं मूळ स्वरूप आहे, तो कायमचा अव्यक्तात जातो. काम संपलं ना. आता समजा आता कृष्ण परमात्म्यानं अवतार धारण केला, राम अवतार असन, कृष्ण अवतार असा,
मग अवतार संपल्यानंतर भगवंत परत पुढे गेला बा, असा प्रश्न येतो ना, हा. नाही? बर्फ वितळलं, त्या निर्गुण स्वरूपाची विकृत झालं ते भगवान परमात्मा, निर्गुण स्वरूप झाला. हा. पुन्हा गरज पडली का पुन्हा सगुण होतोय. म्हणजे अव्यक्त ते आकार आले. मग सगुण आलं की त्याला रूप येतंय, त्याला नाव येतंय, सगळंच येतं ना. हा. त्याला गुण येतात, त्याला गुण येतात ना. हा. तर महाराज म्हणतात, ऐका यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे गुणवर्य देत वस्ती देत, तया म्हणती भगवंत. भगवंत कोणाला म्हणायचं? ज्याच्या ठिकाणी 6 गुण आहे. हा. गुण नाही, गुणवर्य आहे. हा. संतांकडे जसे गुण असतात ना, हा. दैवी संपत्तीचे गुण, हम्म. आणि हे गुणवर्य आहे. म्हणजे भगवान परमात्मा व्यक्त झाला तर त्याला रूप येतं, गुण येते, कर्म येतं, सगळं येतं. म्हणून महाराज म्हणतात, तो भगवान परमात्मा घेऊन या चक्रगदा. त्याचा धंदा काय? भक्तांना राखण करणं, भक्ताचं रक्षण करणं. भक्ता राखे पायापाशी दुर्जनाचे संहारी. दुर्जनाला का मारतो देव, असा प्रश्न जर विचारला तर दुर्जन म्हणजे कोण? जो धर्म मानत नाही, शास्त्र मानत नाही, तो दुर्जन, नाही का? हा. राक्षस म्हणजे काय? राक्षस म्हणजे काय? सज्जनाला त्रास देणं, धर्माच्या विरुद्ध वागणं, तो राक्षस. हा. बाकी देवाला नाही काही तसं. मग आता प्रल्हाद राक्षसाचा पोरगा आहे ना, हा. त्याला किती जीव लावित होतो, कारण तो भक्त आहे. हा. आणि याच्यातही काही राक्षस आहेत ना आपल्यातही. त्यांना काय दिवस सोडितो का मग? नाही. राक्षस एक वृत्ती आहे, दुर्जन हा. कोणी असतो, मग त्याला काही घेणं नाही. मग ते तर स्वतःच्याच पोळाचं सगळं हे करून गेला ना तो. कृष्ण अवतार संपायच्या वेळेस ते कोणालाच ऐकाना ना ते यादव. हा. लालू लालू राहिला ना तरी ते लालू प्रसाद यादव राहिला ना तरी त्याची नको. 56 कोटी यादव देवाना पार काहीच ठेवलं नव्हतं. स्वतःच कुल ठेवीत नाही तो, त्याला बाकीचे राक्षस पुढे राहिले, नाही का? हा. कारण ते म्हणले हे कोणालाच घाबरणार ना, ते देवाच्या कुळातले म्हणले दादागिरी करायची कोणावर. हा. देवाच्या कुळातले म्हणले होते कोणालाच देईना ना. हा. देव म्हणे मग आताच ते साधू संतांना सांबाचे कपडे घालून ती विटंबना नव्हती केली का साधूची, हा. शाप दिला होता. अरे म्हणले आता जर एवढे मातले तर मी गेल्यावर तर मग गेल्यावर म्हणजे मी निज धामाला गेल्यावर हे तर कोणालाच खायचे नाही. हा. आख्याचं पार कामच करून गेला ना तो. हा. चुकीचं वागायला लागलं का तो उडीत असतो. चुकीच्या रस्त्याला गेला का घेऊन या चक्रगदा. कोळप जसं लाईनीच्या बाहेर असलं तर उडवलंच कोळप्यात. त्याला घेणं नाही मग किती काही असतं. हा. कोळप्याचं असं लाईन सोडली का उडवलं, हा. लाईन सोडली का उडवलं. तसं त्यांना नीती सोडली, धर्म सोडला, सत्य सोडलं, त्याला ते उडीत असत. म्हणून दुर्जनाचे संहारी. अव्यक्त ते आकार आले, रूप आले, गुणवंत. तेच भगवान परमात्मा सगुणात येतो. रामावतार असन, कृष्ण अवतार असन, कच्छ, मच्छ, वराह, नरसिंह, वामन असे अनंत अवतार झाले भगवंताचे. पण प्रमुख अवतारामध्ये राम अवतार आणि कृष्ण अवतार. हा. गोकुळामध्ये किती राक्षस मारले, राम अवतारात किती राक्षस मारले देवाना, नाही का? हा. तिने ते ऐकतच नव्हती कोणाचे ना. त्यांना सांगून काही संत सांगून
ऋषी मुनी जपी त्यांनी भरपूर सांगितलं. रावणाला काय थोडं सांगितलं का? हा बंधू सांगती, आई सांगती, भाऊ सांगतोय, नारद सांगतोय, साधू संत सांगतात, पण तो नाही ना ऐकत कोणाचं. हा हिरण्यकश्यपूला सांगून पाहिलं सगळ्यांनी, कंस मामाला सांगून पाहिलं, ऐकत नाही. हा आता शेवटचा पर्याय असतो हा. हा कशांचं काय करणं? चक्रानं उडून देणे बस. अव्यक्त ते आकाराले रूपाले गुणवंत, तुका म्हणे पूर्वी इच्छा, जया तैसा विठ्ठल. कारण तुकाराम महाराज म्हणतात, श्री विठ्ठल हा ज्या भक्ताशी जशी इच्छा असेल तशी पूर्ण करतो. आता इथं नाव घेतलंय पांडुरंगाच. हा पांडुरंगाच्या हाताचं क्षेत्र आहे का? नाही हा, पांडुरंगाच्या हातामध्ये क्षेत्र आहे का? नाही मग आता इथंच घेऊन या चक्र गाथा म्हणले. आता कसं कर? विठ्ठल म्हणले डायरेक्ट. तुका म्हणे पूर्वी इच्छा, जया तैसा विठ्ठल. आता पांडुरंगाच्या हातात काही अयोध्ये नाहीच आहे ना. आता प्रत्येक जण नसन पंढरपूरला गेला त्याच्या हातच कमरेवर आहे ना. थोडेसे काहीच नाही ना. हा निदान फोटो तर पाहिला असं ना पांडुरंग जो नसन पंढरपूरला गेला त्या हा आणि प्रत्येक गावात मंदिर आहेच आहे ना हा पांडुरंगाचं. इथं तर डायरेक्ट म्हणलंय, श्री विठ्ठल हा ज्या भक्ताची जशी इच्छा असेल तशी पूर्ण करतो. तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे, अगोदर तेच तुकाराम महाराज म्हणतात, तेव्हा नेहमी हातामध्ये चक्र आणि गदा या आयुधे घेऊनच येतो, मोकळा येतच नाही. हा आणि त्याचा निरंतर धंदा आहे भक्तांना सांभाळ करणं आणि दुर्जनाचा संहार करणं. ते परमात्म्याचा अव्यक्त निराकार स्वरूप तेच सगुण साकार करतात. तुकाराम महाराजांना आता याच्यातून असं सांगायचंय का हे जेवढे अवतार हे पांडुरंगाची हा अवताराच्या राशी, अवताराच्या राशी. जेवढे काय अवतार असतील, अनंत अवतार घेती भक्ताकाराची, कनवाळू कृपाळू दिना लागी उतरण. भगवंताचे जेवढे काय अवतार असतील, अवघी धरिली सोंगी, अवघी सोंगी धरिले येणे. अवघी येणे पांडुरंग म्हणजे सगळे जेवढे काय अवतार असतील सगळे त्या पांडुरंगाचेच. हा म्हणून पांडुरंग शब्द वापरला. म्हणजे पांडुरंग आणि राम वेगळा नाही, हा पांडुरंग आणि कृष्ण वेगळा नाही, हा पांडुरंग आणि परशुराम वेगळा नाही. त्यांना आपल्याला काय करायचंय, आपल्या हे सुद्धा सांगायचंय अभंगामध्ये, का बाबा तुम्ही कोणत्याही भगवंताची सेवा केली तर ती पांडुरंगालाच प्राप्त होती. भोले बाबाची केली तरी पांडुरंगालाच प्राप्त होती, कारण भोले बाबाला सुद्धा डोक्यावर घेतलंय ना त्यानं. भेद नाही ना. पांडुरंगाचं असं आहे, पांडुरंगाचं स्वरूप असं आहे, हे नाही शांत, कसर नाही, आसर नाही, काय नाही, कमरेवर हाती एकदम. बाकीच्या ठिकाणी तरी लक्ष्मी पायापाशी, पण इथं बरोबर उभी. जे भक्ताला दर्शन देण्याकरता समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझी हरी वृत्ती राहो अनेक न लगे माईक प्रताप. तात्पर्य सगळे जेवढे अवतार असतील ना, आता ते म्हणलं ज्ञानो ब्रह्म मार्ग चुकले उघडे पंढरपूर आले, तेच ब्रह्म पंढरपूरला आलं, साकार झालं पुंडलिकासाठी. तेच कधी राम होतंय, कधी कृष्ण होतं, कधी देवी होतंय, नाही का? म्हणून विठ्ठल शब्द वापरला, विठ्ठल. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, श्री विठ्ठल
हा ज्या भक्ताची जशी इच्छा असेल तशी पूर्ण करतो. तो भक्तजनाचा सांभाळ करून दुर्जनाचा संहार करतो. पुढचा अभंग आहे. देखुनी पुराणिकाची दाढी, रडे स्कुंदे नाकउडी, प्रेम खरे दिसे जना, भिन्न अंतरी भावना. भावना. आवरीचा नावरे खुरा ठवी ने बरे, बोलो नाही मुखा वाटा म्हणे होता ज्याचा, त्यांचा तोटा दोन्ही शिंगे चारी पाय, कोणादारी म्हणे होय मना अनिता बोकड, मेला त्याची सरफड, होता भाव पुटी, मुखा आलाशी शेवटी, तुका म्हणे पुढे कळो येते ते रोकडे. जगद्गुरु तुकोबरायांनी एका व्यक्तीचं असं उदाहरण आपल्या समोर दाखवलंय. स्थिती देखोनी पुराणिकाची दाढी, रडे कुंदे नाकउडी, प्रेम खरेदीचे जना, भिन्न अंतरी भावना. कोणी एक वृद्ध पुराणिक देवळामध्ये नित्यच्या पुराण सांगत असत. पूर्वीच्या काळामध्ये आता एक 10-20 वर्षात पुढे ये कीर्तन प्रवचन खेड्यावर त्यांची काय ती पूर्वी नाही का, ज्ञानेश्वरी भागवत हे ग्रंथ खेड्यावर पाहायला नव्हती. कीर्तन प्रवचन झालं काल्याला जात एखादं सप्त्यामध्ये, नाही तर काही नव्हतं 25 वर्षापूर्वी. मग त्यावेळेस एकच साधन होतं गावामध्ये, पोथ्या चालायचे, ग्रंथ पुराणिक लोक असायचे, पुराण ग्रंथ सांगायचे आणि मग बाकीचे ऐकायचं. मग एक वृद्ध म्हातारा पुराणिक होता, आपल्या सोप्या भाषेमध्ये पोथी वाचणारा नाही का, आणि त्याला दाढी होती. जगद्गुरु तुकोबारायांना आता याच्यातून काय सांगायचं लक्षात येईन आपल्या. कोणी एक वृद्ध पुराणिक देवळामध्ये नित्यशा पुराण सांगत असत, त्याला दाढी होती. त्याचे बहुत श्रोते श्रवणास येत असत. बरेच लोक पोथीला ऐकाय, संध्याकाळचा टायमिंग, जेवण बिवणं झाले निवांत. पूर्वी खेड्यात लोक राहायचे सगळे गावात. म्हणजे आता जेवण झाल्यावर निमित्त तेवढंच झोपायला होती. तिथंच पोथी ऐकायची, तिथंच झोपायचं. बरेच लोक श्रवणाला यायचे. त्यामध्ये एक धनगर येतो, त्याच्यामध्ये एक धनगर पोथी ऐकायला यायचे. पुराणिक बुवा पुराण सांगू लागले म्हणजे त्याची दाढी हालत असते. आता वयस्कर शब्द वापरलाय ना महाराजांनी अगोदर, वृद्ध झाल्यावर मग नाक मुख गळू लागले लाळा आणि शेंबूड, मज नाही हात पाय, डोळा पडली झापड, कर्नाळे बधीर झाले, वाचा बोले बोबड. अशी स्थिती होत असते नाही का. नाक मुख गळू लागले लाळ आणि शेंबूड, श्वाना परी गती झाली अवघे, करती हाड हाड हाड. कोणला म्हणते हाड? कुत्र्या. म्हणून महाराज म्हणले श्वानापरी गती झाली. म्हातारे माणसाला सुद्धा हाडाड होती ना म्हातारे माणसं शेवटी. आता थकल्यावर तिची दाढी हालत होती अशी. म्हातारपणी कापरा भरत असतो असा, अंग तर कापत असत. आता आपण पाहतो ना प्रत्यक्ष, ही अवस्था होत असती. म्हणून महाराज म्हणजे जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तीर्थयात्रे जाय चुकू नको.
जवळ शरीर चांगलंय तवळ हा एकदा दाढी हालायला लागल्यावर कसा न होईल का. मग एक रोज धनगर यायचा ऐकायला आणि पुराणिक बुवा पुराण सांगू लागले म्हणजे त्याची दाढी हालत असायची. ती पाहून तो धनगर श्रोता ढळढळा रडू लागे. तो पुराण सांगणारा आहे ना हा त्याची दाढी हालायला लागली तर धनगर रडायचा. हा त्याला वाटलं काय अंतःकरण शुद्ध झालं याच्यावाला. हा फक्त सात्विक भावच डोळ्यातून का धारा चालल्या म्हणजे काय अंतःकरण पवित्र झालंय बा हा धनगराचं. हा आता लक्षणं दिसताना सारखेच असतात ना हा वरून. फारच याच्या खुणा जाण्याची नाही जाणाव्या. मग त्याच्यावर रोजच धनगर त्याचं कारण पुढं महाराज सांगतात. हा पौराणिक बुवा पुराण सांगू लागले म्हणजे त्याची दाढी हालत असे. ती पाहून तो धनगर श्रोता ढळढळा रडू लागे. तो मधून मधून हुंदके देत असे. आता त्या अष्ट सात्विक भावाचं वर्णनच आहे ना भागवतामध्ये. हा कंठी प्रेमदाटे नयनी निरलोटे हृदयी प्रगटे रामरूप. एका जनार्दनी आईशे अष्ट सात्विक भाव होता. देव कृपा करी. ती देवाची कृपा आहे नाथ महाराज. देवाची खरी कृपा आहे. ही सामान्य कृपा वेगळी काही संसारी गोष्टी भेटणं नाही का. पण ही कृपा आहे आतून अंतःकरण पवित्र होणं. मग तो रडायचा. तो रडायचा आणि मधून मधून हुंदके द्यायचा आणि नाक चोळीत असे. म्हणजे वरून लक्षण सगळे सारखेच आले ना भक्त सारखेच. ते पाहून पुराणिक व इतर श्रोते यांना असे वाटले खरोखर हा प्रेमळ आहे. प्रेम अवस्था आहे बुवा. एखाद्याची पूर्ण अंतःकरण शुद्ध झाल्यानंतर प्रेम अवस्था होती ना. रोमांच येते अंगाला, सरसरून काटा येतो, अंतःकरण भरून येतं, कंठ दाटून येतो, नेत्री अश्रूंची धारा, कुठे रोमांच शरीरा. तुका म्हणे काला कोठे अभिद देखिला. तो या पंढरीची गळी खळा पाझर रोकडे. उठा उठी अभिमान जायचे स्थळ कोण ते या पंढरीची घडी. मग श्रोत्यांना असं वाटलं हा धनगर लईच भक्त दिसतोय गड्या. लईच प्रेमळ भक्त दिसतो. गवळणी सारखी अवस्था आहे ती. पुराण ऐकता ऐकता जरी ती अशी अवस्था होती लईच प्रेमळ भक्त दिसतो. कोण म्हणायचं पुराणी काही बी आणि श्रोते बी. आता थोडी दर्दी असतील ते म्हणून त्यांना माहिती नाही. काय आता माहिती कोणाला नाही का. रंग परमार्थ माहितीच नाही ना कोणाला. रंग मधून मधून हुंदके देत असे आणि नाक चोळीत असे. ते पाहून पुराणिक इतर श्रोत्यांना असे वाटले की खरोखर प्रेमळ भक्त आहे. पण त्या गुलामाची धनगराची रडण्याची अंतःकरणातील अवस्था काही वेगळी होती. वेगळं कारण होत. कोण बोलत आहे. फोन म्यूट करा. तुमचा आवाज इकडे येतोय. त्या धनगराची रडण्याची अंतःकरणातील जी भावना वेगळी होती. आता वरून तर त्यांना असं वाटत होतं सगळ्यांना एवढे श्रोते गावातले पुराणी कैवी. आता पुराणामध्ये हा विषय येतोच आहे ना. सगळ्या शास्त्रामध्ये पुराणामध्ये हा विषय ऐकलेला असतो श्रोतेनी. आणि सांगणारा तर सांगतच असतो त्यांना चांगलं समजून. पण त्याची त्या धनगराची भावना वेगळी होती. काय कारण होतं ते महाराज सांगतात. आता ऐका. आवरीचा नावरी खुर आठवी नोवरी नेवरी.
मग त्याची दाढी पाहिल्यावर ते त्याचे रडे त्याला आवरत नसे. अशी त्याची दाढी पाहिली, अशी पांढरी दाढी, याला ते हुंदका यायचा हा आणि त्याला ते आवरत नसन, कारण त्याच्या प्रीतीचा एकुलता एक बोकड मेला होता. त्याचा बोकड मेला. एकुलता एक आवडता बोकड मेला होता. त्या बोकड्याला दाढी बिडी असेल, ते आठवत असेल नाही का मग. हा म्हणजे पा हम्म. अंतरंग आणि बहिरंग भक्ती कशी असते महाराजांना, आपल्याला काय करायचंय त्याचं थोडं उलगाडा करायचा आहे नाही का. हा कसं असतं बा, ते त्याचे रडणं त्याला आवरत नसं, कारण त्याच्या प्रीतीचा एकुलता एक बोकड मेला होता. त्याचे खूर व नख्या त्याला क्षणोक्षणी आठवत असत. आता त्याचा आवडीचा असल्यामुळं मग तेवढं प्रेमच करेल असं ना त्याने त्याच्यावर. हा त्याला त्याचे पाय, त्याची दाढी खुरं आठवलं का त्याला हुंदका यायचा. हम्म. बोलो नये मुखा वाटा म्हणे होता आंब्याचा तोटा. तो म्हणे आता मुखाने काय बोलावे, या हजारो शेरड्यामध्ये माझा बोकड ब्याचा होत, म्हणजे बेण्याचा होता. म्हणजे तो त्याला मुद्दाम बेणे करता ठेवला होता, त्याच्यावर त्याचं प्रेम होतं नाही का. एकुलता एक होता आणि तो मेला होता. एकुलता एक त्या शेळ्यांमध्ये त्यानं बोकड ठेवला होता लाडका, आणि तो मेला होता. हा दोन्ही शिंगे चारी पाय खुणा जावी म्हणे होय. आणि मग पुराणिक बुवा पुराण सांगताना एक पुरुष व दुसरी प्रकृती अशी दोन बोटी वर करून त्यांना सांगत होता. हा प्रकृती पुरुष सांगायचा ना, हा क्षेत्रज्ञ सांगायचा, जीव ब्रह्म माया ब्रह्म सांगायचं. मग तो पुराणिक असं थोडा दोन बोट वर करायचा. याला वाटलं बाप शिंग आपले शिंग बोकडीच वर्णन करतो बा, दोन शिंग होते ना त्याला. पुराणिक सांगत होता एक प्रकृती आहे आणि एक पुरुष आहे. माया आणि ब्रह्म दोन बोट करायचा ना तो. सुरत त्यांना सांगत होता. पुराणिक बुवानी दोन बोटे पुढे केलेली पाहून तो धनगर श्रोता म्हणे होय होय, माझ्या बोकडाला दोन शिंग होती. त्याला असं वाटलं की आपल्या बोकडाचंच वर्णन करतोय हा नाही का. म्हणून त्याला तो हुंदका यायचा. आता एकुलता एक लाडका बोकड्या म्हणले त्याला ते रडत होता तो. तो म्हणायचा हा हा, पुराणिक बोक एकदम बरोबर सांगतो, दोन बोट पुढे केले ना. तो म्हणायचं होय होय, माझ्या बोकडाला दोन शिंग होती. तुम्ही बरोबर त्याच्या खुणा दाखवता पुराणिक बुवा, हे ईशाची. आणि तो पुराणिक काय म्हणायचा, चार देह आहे ना. स्थूल सूक्ष्म कारण वा कारण आहे ना. हे ईशाचे देह चार आहेत. असे चार बोटे पुढे करून सांगू लागला. ते पाहून धनगर म्हणायचा श्रुती श्रोता म्हणे होय होय, त्याला चारच पाय होते. त्याला चार बोट वर केले, चार देह सांगायचे ना. या सृष्टीतले जरी चार सांगायचे असले, त्याला समजा या पिंडातले चार सांगायचे असले, पण बोट चार करायचा ना तो. चार बोट केल्यावर हा म्हणायचा बरोबर चार पाय होते. दोन बोट केल्यावर म्हणले दोन शिंग होती आणि आणखीच रडायचा. त्याच तरी काय चुकलंय नाही का. हा आता पुराणामध्ये विषय निघाल्यावरून त्याला
म्हणजे कोणा दाखवायचा ना तो हाताना पुराण सांगताना. हा हे ईशाचे देह 4 आहेत असे 4 बोटे पुढे करून सांगू लागले. म्हणजे ते पाहून तो धनगर श्रोता म्हणे, होय हो त्याला 4च पाय होते. तुम्ही त्याच्या बरोबर खुणा बरोबर दाखवते म्हणले. एकदम बरोबर म्हणले. नाही मना आणिता बोकड मेला त्याची सरपट. मना आणिता बोकड हे त्या धनगराच्या अंतःकरणाची तळमळत होती. ते केवळ मेलेला बोकड मनात आल्याने हो. म्हणजे त्याची अवस्था कशामुळे झाली होती? बोकड मेल्यामुळं. बोकड मेल्यामुळे. हा त्याच्या अंतःकरणामध्ये तळमळ जी झाली होती बोकड मेल्यामुळे झाली होती ना. हा शेवटी आपल्या रडण्याविषयीचा पोटातील बोकडा संबंधी भाव पौराणिक बुवाजवळ तो धनगर ओकला. मग त्यांना सांगितलं माझी अवस्था कशामुळे झाली. पौराणिक बुवाला असं वाटलं असं काय श्रोत आहे आपल्याला ऐकायला. श्रवण करून येतं अंतःकरण जर एवढं शुद्ध झालंय. पण नंतर मग पौराणिक बुवाच्या सुद्धा ध्यानात आलं याची तळमळ कशामध्ये बोकड. हा त्याच्या अंतःकरणात जे तळमळत होतं ना ते केवळ मेलेला बोकड मनात आल्याने होय. शेवटी आपल्या रडण्याविषयीचा पोटातील बोकडा संबंधी भाव पौराणिक बुवाजवळ तो धनगर भोकला म्हणजे बोलला. मग त्यानं काय असेल ते खरं सांगितलं. तुकाराम महाराज म्हणतात अंतःकरणातील खोटी गोष्ट छुपून न राहता लोकांना ती स्पष्ट कळते. हे सांगायचं त्याच्याकरता एवढं सांगावं लागलं. आपण जर काही सोंग आणलं तर ते काय टिकत नाही. डुप्लिकेट टिकत नाही. खोटं टिकत नाही. खोटं काही नाटक केलं बाबा खोटी गोष्ट लपून न राहता लोकांना ती स्पष्ट कळते. म्हणजे ते नाटक सगळं उघड होतं. म्हणजे ते काय त्याचा खरा भाव नव्हता. हे जरी एखाद्यानं सोंग केलं तर ते सोंग काय टिकत नाही. भंग दुर्जनाची गंधी विस्तीच्या परी पुण्या दुरी व्हावी तया ऐकावं तुम्ही माते सज्जन करू संघर्ष नाही बोलो. दुर्जनाच्या अंगी अखंड विटाळ वाणी रजस्वला प्रवेश. दुर्जनाची भय धरावी त्या परी पिसाळलेवरी धावी श्वान. दुर्जनाचा भला नवी अंग संग बोलिला त्याग देशाचा त्या. तुका म्हणे किती सांगावे पृथक अंग कुंभ पाक दुर्जनाचे. दुर्जनाचं वर्णन केलंय. आता 2-3 अपंग तशीच. दुर्जनाची लक्षणं सांगितली की त्याच्यापासून बाजूला राहता यावं बा. सज्जनाला त्रास होऊ नये. लक्षणं कळायला तर आपण जवळ जाणार नाही त्याच्या. लक्षणं तर काही वरून दिसत नाही ना. आणि आपल्याला कळत नाही. कपडे लय भारी असले समजा. जी माणसे दुर्जन असतात त्यांच्या अवगुणाची घाण नरकाप्रमाणे भोवतालातून येत असते. सगळं त्यांच्या वागण्यातून बोलण्यातून चालण्यातून त्यांच्या सगळ्या याच्यातून ते आपापच स्पष्ट होतं नाही का. त्यांच्या वस्तीत गेलं तर मग त्यांच्या शिव्या ऐकायच्या. त्यांचे ते सगळंच वंगळवानच असतं ना. मारो काटो दौडो. आणि एखाद्या आश्रमात गेल्यानंतर तिथलं वातावरण पाहायचं मग कसं असतं. म्हणजे दुर्जनाचे काय लक्षण असतात. जी माणसे दुर्जन असतात त्यांच्या अवगुणाची घाण नरकाप्रमाणे भोवतालातून येत असते. एवढ्या करता सज्जनांनी त्यांना पाहून त्यांच्यापासून दूर व्हावं.
सज्जनानं काय करावं? लांब पडला तरी चालेल पण बाजूला जावा. हा. महाराज म्हणले ना, विंचू सर्प नारायण, मस्त त्याच्यात नारायण पण दुरून बांधावे म्हणले. कारण ते काय जवळ गेल्यावर विद्या दाखवणार त्याच्यावाली विंचू आहे. त्याच्यामध्ये नारायणानं हात लावल्यावर तो त्याच्यावाला कार्यक्रम दाखवणारच ना. हा. म्हणून महाराज म्हणले दुरून बांधावा, यांना लांबून दंडोत घालावा, लांबून जावा म्हणजे. हा. कारण गुण आहे ना तो, हम्म. गुण सोडित नसते ते. तसे हे जे दुर्जन आहे ना, हा. त्यांना किती सांगा, त्यांनी म्हणलं विंचवाच्या फक्त नांगीत विष असतं, दुर्जनाच्या सगळ्या अंगात विष असतं. हम्म. म्हणून दुर्जन माणूस त्याच्या एवढ्या करता सज्जनांनी त्यांना पाहून त्यापासून दूर व्हावं, नादीच लागू नये. हा. अहो सज्जना हो, एवढी माझी गोष्ट तुम्ही ऐका. पा मग आपल्याला कसं एखादा म्हणलं ह्या चुकीच्या रस्त्यानं जाऊ नका तुम्ही, ह्या चांगल्या रस्त्यानं जा. वाट सांगी त्याच्या पुण्या नाही पार. तशी जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला चांगला रस्ता सांगतात ना. हा. तुम्ही दुर्जनाच्या नादीच लागू नका महाराज म्हणतात. अहो सज्जना हो, एवढी माझी गोष्ट तुम्ही ऐका. काय आहे? माणूस बिघडतो संगतीनच. हम्म. हा. आता ते पाहिलं याच्यावर युपी मध्ये एक गाव आहे, हम्म. आपण त्यांनी काहीतरी 70 घर आहे म्हणे फक्त तिथं. हा. फक्त 70 घर आहे. आणि तिथं IPS अधिकारी काहीतरी असे हा हा असे 47 का काहीतरी IPS अधिकारी म्हणते गावात. 70 वाला. मग काय ते देवानं सगळी बुद्धी त्यांच्या गावाला दिली का म्हणले. तसं नाही, तो संगतीचा परिणाम आहे म्हणले. हा. एक झाला का तो दुसऱ्याला बरोबर घेऊन जातो, दुसरा झाला का तिसऱ्याला, तिसऱ्याला झाला का चौथ्याला. म्हणजे तेवढ्या 70च घर आहे त्या गावात, 50-60 मोठे अधिकारी झाले. कशामुळं? संगती. सांगत. हा, जशी संगत असतात ना. हा, म्हणून सज्जना हो, माझी गोष्ट तुम्ही ऐका. तुम्ही त्याच्याशी कधीही संघटन करू नका. फार काय सांगावी, म्हणजे त्यांच्या संघ तुम्ही जाऊच नका. आणि इकडे बाकी त्यांची संगती करा म्हणून सांगितली ना. हा. देव वशे इतकी त्यांची घडावी ऐशी आवडती मना देवा पुरवावी वासना. हा. तुका म्हणे जिने भले संत संगस्तने. आणि इथं काय सांगितलं? अहो तुम्ही यांची संघटन करू नका, म्हणजे यांची संगती करू नका. फार काय सांगावी, त्यांच्याशी बोलू पण नका म्हणते. जवळ गेल्यानंतर मग करंट लागणारच आहे ना. चांगल्याचा जर परिणाम होतो तर मग यांचा परिणाम होणार नाही का? जास्त असत. गोंदवलेकर महाराज त्यांनी किती उदाहरण भारी दिलं. एखाद्या मारवाडीची संगत गेली ना, म्हणले तुम्हाला टपरी टाका वाटत नाही. माळीची संगती गेली तुम्हाला माळ जपावं वाटत नाही. एखादी हातात जर काठी असली तर तुम्हाला कोणातरी मारावं वाटत नाही. कशाचा परिणाम आहे? संगतीचा परिणाम आहे. संगत माळ घेतल्यावर मारावं वाटणार नाही कोणाला. नाही. हा, म्हणजे असं आहे. म्हणून आता एक 5 मिनिटं संपवतो आपण. आता त्यांच्याशी बोलणं सुद्धा टाळा, मला बोलूच नाही. दुरून वंदावे म्हणले यांना. दुर्जनाच्या अंगात निरंतर विटाळ भरलेला असतो. पहा, आपण विटाळ कशाला म्हणतो? व्यवहारात आपण कर्माचा विटाळ पाळतो आपण, नाही का? पहा हा विटाळ व्यवहारातला कसा आहे. दुर्जनाच्या अंगात म्हणजे आपण जवळ गेलो तर आपल्याला विचार होईल ना. बरोबर आहे की नाही? काय तुकाराम महाराजांचं काम लयच अवघड आहे. दुर्जनाच्या अंगात निरंतर विटाळ भरलेला असतो आणि त्यांच्या मुखातून बाहेर पडणारे शब्द तर विटाळशीच्या रक्तस्रवणाप्रमाणे आहे. बापरे. म्हणून त्यांच्याशी बोलू नये, त्यांची संगतीच करू नये.
चार हात लांब असावा त्यांच्यापासून नाही का. हा हा दुर्जन म्हणून देव यांना मारित दुर्जना ते देव काय फुकट मारायला मोकळा नाही कोणलाही नाही का. हा त्याला काय त्याच्यावाला असं आहे त्याचा काटा क्लिअर कटी असा हा नाही का. तो हम्म का मारतो त्यांच्यापासून त्रास आहे ना. हम्म सज्जनाला त्रास आहे ना हा म्हणून. आणि यांना मारलं दुर्जनाला तर मग सज्जनाची दिवाळी. दिवाळी म्हणजे आनंद दुःख नाही ना मग. हा म्हणून दुर्जनाच्या अंगात निरंतर विटाळ भरलेला असतो आणि त्याच्या मुखातून बाहेर पडणारे शब्द तर विटाळीच्या रक्तस्रावाप्रमाणे. दुर्जन माणसाची भय पिसाळलेल्या धावणाऱ्या कुत्र्याप्रमाणे धरावी. पहा आता हम्म पिसाळलेले कुत्रे असं लांबून जरी पाहिलं तर सगळे लोक लांब पळतात. रस्ता कारण दुसरा रस्ता नाही. आता म्हणजे दृष्टांत कशी शोधले असतील महाराजांना. हा हं? लय अवघड आहे. हे सगळं सज्जना करताय बरं का. हा हे काय महाराज काय कुठं असं जतात जाऊन नाही सांगू राहिले बाजारात. जो परमार्थाचा मार्गस्थ आहे, हा जो भक्त आहे, तो भगवंताची प्राप्ती करू राहिला, त्याला त्रास होऊ नये म्हणून या धोक्याच्या सूचना आहे. जसं नाथ महाराजांनी शेवटी चिरंजीव पदामध्ये सांगितलं ना, हम्म. काठामध्ये लिहिलेलं असतं ना, पुढे वळण आहे, हा पुढे अपघाती प्रवण क्षेत्र आहे, पूल आहे, अमक आहे, तमक आहे, वळण आहे. तसं महाराज म्हणतात, अरे पिसाळलेलं कुत्र जर एखाद्याला डसलं ते पिसाळतं ना मग. हा 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 साधं कुत्र बसलं तरी मोकार इंजेक्शन घ्यावं लागत. ते पिसाळलेलं म्हणल्यावर मग. हा हा दुर्जन माणसाचे भय पिसाळलेल्या धावणाऱ्या कुत्र्याप्रमाणे. पहा बरंच घेण्यासारखं याच्यावर. हा सारखं धावत ना मग हम्म. पळतच राहत सारखं पिसाळलेलं कुत्र. दुर्जन जे आहेत त्यांची अंगसंगती चांगली नाही. न हो अंगसंग. हा म्हणजे दुर्जन जे आहे त्यांची अंगसंगती चांगली नाही. ते ज्या देशात असतील त्या देशाचा त्याग करावा म्हणले असे शास्त्रात सांगितलंय. पहा हम्म. देशात समजा आपण उदाहरण घ्यायचं गावात आहे बाबा हा दुर्जनच जास्त आहे तर मग त्या गाव सोडून दुसऱ्या गावात राहायचं, हा दुसऱ्या क्षेत्रात जाऊन राहायचं. म्हणजे आता ते तर काय ऐकणार नाही, ते तर काय जाणार नाही ना, हा आपणच निघून जायचं. सगळ्यात सोपा उपाय चांगल्या ठिकाणी नाही का. हा आणि अशी उदाहरणं घडलेली आहेत भरपूर. हम्म. म्हणून ज्या देशात ते दुर्जन असतील देशाचा त्याग करावा अशी शास्त्रात होत्या. जगद्गुरु तुकोबाराय भंडारा डोंगरावर का जात होती, त्रास होतो म्हणूनच ना. हा काळ सारावा चिंतने का तिथं काही त्रास नव्हता त्यावेळेस कोण येत असेल भंडारा डोंगरावर. आता लोक जायला लागली तपश्चर्याचं स्थान म्हणून नाही का. हा तेव्हा कोण जात असं हो हम्म. भेटला एखादा गुराखी तरच. हा म्हणून देशाचा त्याग करावा अशी शास्त्रात बोलले आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, आता निराळे कोटपर्यंत सांगू, या दुर्जनाचे अंग नरक आहे. आता नरक तर काय कोणा पाहिला नाही, हम्म. शरीरात तोपर्यंत पाहायचा विषय नाही. पण आता हे चालता बोलता नरक आहे ना हे लोक म्हणजे. हा दुर्जनाचं शरीर म्हणजेच नरक, वेगळं नरक पाहायची गरज नाही हम्म. त्याला. म्हणजे रोख नरक पाहायचा, रोख नरक काय असतो बा हा तर दुर्जन नाही का. दुर्जनाच्या संगतीत जाणं म्हणजे नरकात जाणं आहे ना. हा म्हणून मला त्यांना एक सांगायचंय, ज्याला परमार्थ करायचा आहे त्यांना सत्संगती करावी, त्या दुर्जनाच्या संगतीत जाऊ नये. कारण दुर्जनाची गंधी विष्टेची अपरी ते कोणी या दुरी व्हावी तया ऐका होत मी मा ते सज्जन करू संघर्ष नाही बोलो
दुर्जनाच्या अंगी अखंड विटाळ वाणी रजतला कवीते. दुर्जनाचे भय धरावे त्या परी पिसाळेवरी धावी श्वान. दुर्जनाचा भला नवी अंग संग बोलिलाशे त्याग देशाचा त्या. तुका म्हणे किती सांगावे पृथक अंग कुंभ पाक दुर्जनांचे. कुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.